श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण रथसप्तमी निमित्त माहिती बघणार आहोत की रथसप्तमी 2025मध्ये कधी आलेली आहे. तर माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्री 2:30 भारतीय पंचांग पद्धतीत सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे रथसप्तमीचे व्रत पूजाविधी 4 फेब्रुवारी 2025 रोजी आहे असे सांगितण्यात आलेले आहे. रथसप्तमीचे व्रत हे एक सौर व्रत आहे आणि सर्वांनी रथसप्तमी ही साजरी केलीच पाहिजे. आता आपण बघणार आहोत की रथसप्तमी कशी साजरी करावी, त्याची पूजाविधी पद्धत काय आहे ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. मराठी महिन्यामध्ये माघ महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या महिन्याला अनेक व्रतवैकल्य, सण, उत्सव येतात. भारतीय संस्कृतीतील व्रते परंपरा यांचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक एवढे मर्यादित महत्त्व नसून ते आरोग्यदायी आणि विविध प्रकारच्या समृद्धीचे कारकही आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या सण, उत्सव, व्रतवैकल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. भारतीय संस्कृती निसर्ग पूजक असल्याचे सांगितले जाते. निसर्गाने दिलेल्या गोष्टींची आपण विविध प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतो. त्यापैकी सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्यपूजन करण्याची प्रथा आहे. म्हणजे 4 फेब्रुवारी 2025 रोजी रथसप्तमी आहे. सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सृष्टीचा जगत्पालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. सूर्याचा उत्तर नारायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तर नारायण मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. सूर्य स्वयंप्रकाशी आहे. अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाशित होतात. सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये सर्वात वरचे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानले आहे. मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ रथसप्तमी दिनी समाप्त होतात. रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते. रथसप्तमी ही मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. माघ शुद्ध सप्तमी प्रारंभ म्हणजेच मंगळवार 4 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 4:37 चालू होणार आहे आणि माघ शुद्ध पंचमीची समाप्ती म्हणजेच मंगळवार 4 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 2:30 होणार आहे. आता भारतीय पंचांग पद्धतीत सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे रथसप्तमीचे व्रत पूजाविधी 4 फेब्रुवारी 2025 रोजी करावे असे सांगितले जाते. रथसप्तमीचे व्रत हे एक सौर व्रत आहे. ही सप्तमी 14 मन्वंतरांपैकी एक मन्वंतरांची प्रारंभ तिथी म्हणून महत्त्वाची मानण्यात आली आहे. भारतात सर्वत्र या व्रतानिमित्त सूर्योपासना केली जाते, परंतु वेगवेगळ्या प्रांतात व्रताचे नाव, व्रताचरणाचा तपशील या बाबतीत फरक पडतो. रथसप्तमी हा अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते. या दिवशी सूर्यपूजन केले जाते. सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. छोट्याशा कलशातून सूर्याला अर्घ्य द्यावे. रथसप्तमी दिनी तुळशीपुढे 7 घोड्यांचा रथस्वार असलेला सूर्यरथाचे चित्र काढून महिलांनी त्याचे पूजन केले पाहिजे. अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखविला जातो. सूर्यरथाला असणारे 7 अश्व आठवड्यातील 7 वार दर्शवतात. रथाची 12 चाके 12 राशींचे प्रतीक आहे असे मानले जाते. आता आपण बघूया की रथसप्तमी व्रताचे फळ काय सांगितले आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने हे व्रत करतात. षष्टीला एकभुक्त राहून व्रताचा संकल्प करणे, सप्तमीला अरुणोदयाची वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे, अंगणातच शिजविलेल्या भाताच्या खिरीचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो, अंगणातच सूर्यासाठी दूध ओतू जाऊ देणे हे व्रताचे स्थूल स्वरूप आहे. हळदी कुंकू म्हणजे वाण वाटणे अशा कार्यक्रमही असतो. दक्षिणेत त्या दिवशी अनध्याय असतो आणि रात्री गायन, वादन, दीपोत्सव इत्यादी कार्यक्रम असतात. वर्षभर सूर्योपासनेचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता महासप्तमी मस्तकावर बोरीचे व रुईचे प्रत्येक वेळी 7 पाने
धारण करून उपासना केली असता माघ सप्तमी मस्तकादीप धारण करून उपासना केली असता अचला सप्तमी इत्यादी प्रकारे व्रत भेद सांगितले जातो. या दिवशी स्नान हेच विख्यात माघ स्नान असे काहींचे मत आहे. सर्व रोगा व पापातून मुक्तता आणि सौभाग्य, पुत्रधन इत्यादींची प्राप्ती हे या व्रतामुळे आपल्याला याचे चांगले फळ मिळत असतात. तर सर्वांनी रथसप्तमी हा आवर्जून साजरी केली पाहिजे. तर असंच एका छानशा व्हिडिओमध्ये आपण परत पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.